नमस्कार मंडळी. तर आम्ही आज चाललो आहे अष्टविनायकला. तर सगळी आमची फॅमिली मिळून आम्ही अष्टविनायकला चाललो आहे. तर तुम्हाला आमची जर्नी दाखवते. आमच्याबरोबर चला तुम्ही पण अष्टविनायक दर्शनला. तर आत्ता आम्ही निघालो आहोत बारामतीतून. तर आत्ता सकाळचे 9 वाजलेत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर इकडे बसलेत रुद्र आणि रुद्रचे पप्पा. तर इकडे सुप्रिया, भाऊजी आणि मी. आणि इकडे बसलेत गणेश आणि कल्याणी, कृतिका आणि बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की अष्टविनायक यात्रा करायची, पण योगायोग काही येत नव्हता. यावर्षी सगळ्यांनीच मनावर घेतलं आणि ठरलं की दिवाळी झाल्यानंतर अष्टविनायक यात्रेला जायचं. त्यानुसार नियोजन केलं आणि ते फायनल नियोजन झालं आणि आता आम्ही अष्टविनायक यात्रेला निघालो. तर आत्ताच आम्ही पोचतो आहे मोरगावमध्ये, जे की आहे आपल्या पहिल्या गणपतीचं गाव. गाडी पार्किंगमध्ये लावून आम्ही निघालो गणपती बाप्पाच्या मंदिराकडे. मंदिराकडे जाताना हे छान असं जैन मंदिर आहे. खूपच सुंदर असं हे जैन मंदिर आहे. तर आता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती खेळण्यांची वगैरे दुकानं दिसल्यानंतर मुलांचं सुरू झालं, मला हे घे, मला ते घे. तर आत्ता आम्ही आलो आहोत मंदिराच्या अगदी जवळ. तर या आहेत मंदिराच्या सुरुवातीच्या 11 पायऱ्या. तर इथे आम्ही पूजेचं साहित्य घेतलं. तर त्या काकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही अष्टविनायक यात्रा करत आहात, तर फक्त पहिल्या गणपतीच्या इथे नारळ घ्यायचा आहे आणि हाच नारळ प्रत्येक गणपतीला गेल्यानंतर प्रत्येक गणपतीच्या पायावरती टेकवून आणायचा आहे. आणि अष्टविनायक पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मोरगावमध्ये यायचं आहे आणि हा नारळ इथे पण गणपती बाप्पाच्या पायावर टेकून नमस्कार करायचा आहे आणि तो नारळ घरी घेऊन जायचा आणि त्याचं काहीतरी गोड खाऊ बनवून सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. तर आज मंदिरामध्ये जास्त गर्दी नाही आहे. तर ही आहे गणपती बाप्पाच्या मंदिराचा मेन दरवाजा. तर आता आम्ही रांगेतून दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत. गणपती बाप्पा मोरया. तर आता आम्ही मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहोत. तर इथे मंदिरामध्ये हे कासव आहे. तर इथं मंदिराच्या बाहेर रंगीबेरंगी असं आकाशकंदील लावलेला आहे. तर ही श्री मोरया गोसावी यांची प्रतिमा आहे आणि इथं मंदिरामध्ये छोटंसं लक्ष्मीनारायण आणि गणपती बाप्पा यांचं मंदिर आहे. सकाळच्या प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही मयुरेश्वराचं दर्शन घेतलं. तर मंदिराच्या आवारामध्ये हे एक राधाकृष्णाचं मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार गणपती बाप्पाने मोरावरती बसून
सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे गणपती बाप्पाला मयुरेश्वर या नावाने ओळखले जाते. या गावामध्ये मोरांची संख्या जास्त असल्यामुळे या गावाला मोरगाव असे म्हणतात. तर इथे काही फोटोज क्लिक करून आम्ही आता निघालो आहोत. तर आता गणपती बाप्पाचं दर्शन झालं. आता सकाळचे 11 वाजलेत, त्यामुळं सगळ्यांनाच भूक लागली होती. तर यानंतर आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो. सगळ्यांनी नाश्ता केला आणि आता यानंतर आम्ही पुढच्या गणपतीसाठी निघणार आहोत. आणि आता आमचा प्रवास चालू झाला आहे तो सिद्धटेकच्या दिशेने. आणि गाडीमध्ये परीचा मस्त एन्जॉय चालू आहे. तुम्ही पाहिलंच, तिचं गाणी म्हणायचं काम चालू आहे. तर आजूबाजूची हिरवळ, नयनरम्य निसर्गरम्य परिसर बघत बघत आम्ही सिद्धटेकला कधी पोचलो ते कळलं पण नाही. तर आता आम्ही आलो आहे सिद्धटेकमध्ये. ही आहे भीमा नदी. माणसं तिकडे जातात. आपले आजीबाबा पण गेले होते. आपल्या आधी आजीबाबा इथं आले होते. हे सगळे गणपती बघायला, 8 गणपती, म्हणून आपल्याला पाठवलंय. तर तुम्ही तर आत्ता आम्ही निघालो आहोत मंदिराकडे. तर हा अष्टविनायकापैकी एकमेव असा गणपती आहे की जो उजव्या सोंडेचा आहे. भीमा नदीच्या काठावरती एका टेकडीवरती हे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. या ठिकाणी गणपती बाप्पाने श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून दिली होती. त्यामुळे या ठिकाणाला सिद्धटेक असे नाव मिळाले. तर सर्व कार्यसिद्धीस नेणारा, यश प्राप्त करून देणारा असा हा सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती आहे. तर सिद्धिविनायकाचं छान असं दर्शन झालं. त्यानंतर इकडे चालू आहे परी आणि क्रितूची शॉपिंग. त्यानंतर आम्ही गुळाचा चहा घेण्यासाठी थांबलो. तर तिथेच हे ताजे ताजे छोटे आवळे होते, ते आम्ही घेतले. यानंतर आम्ही निघालो. तर भीमा नदी पार करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आत्ता आम्ही निघालो आहोत थेऊरला. तर पुणे जिल्ह्यातील थेऊर या गावी श्री चिंतामणी गणपती बाप्पाचे मंदिर आहे. तर आता आम्ही थेऊरला पोचलो आहोत. गाडी पार्किंगला लावून आम्ही निघालो श्री चिंतामणी गणपती बाप्पाच्या दर्शनाला. पौराणिक कथेनुसार आपले चित्त स्थिर करण्यासाठी ब्रह्मदेवाने या ठिकाणी गणपती बाप्पाची आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव मिळाले. तर गणपती बाप्पासाठी फूल आणि दुर्वा घेतल्या आणि आम्ही मंदिरात निघालो. कपिल मुनींकडे असलेले चिंतामणी हे रत्न राजा अभिजित
याचा मुलगा गुणा याने चोरले होते. तेव्हा गणपती बाप्पाने गुणा याचा वध करून ते रत्न कपिल मुनींना मिळवून दिले. तेव्हा कपिल मुनींनी ते रत्न गणपती बाप्पाला अर्पण केले आणि त्यांची चिंता दूर झाली. त्यामुळे या गणपती बाप्पाला चिंतामणी हे नाव मिळाले. मंदिराच्या आवारामध्ये असलेली ही मोठी घंटा पेशव्यांना युरोपियनकडून मिळालेली आहे. हे मंदिर पेशव्यांनी बांधलेले असून हे पूर्णपणे लाकडापासून बनवलेले आहे. त्या काळी मंदिर बांधायला 40,000 रुपये लागले होते. वयाच्या 27व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला होता. तेव्हा त्यांना येथे आणले होते. तर गणपती बाप्पासमोरच त्यांची प्राणज्योत मालवली होती. मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते. असा हा आपला श्री चिंतामणी गणपती बाप्पा सर्वांची चिंता दूर करतो. तर इथे खूप जास्त गर्दी आहे. तर आम्ही रांगेत उभे राहून दर्शन घेतले. तर आम्हाला जवळजवळ 1 तास रांगेत उभे राहावे लागले. तर हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. रांजणगावच्या दिशेने प्रवासाला सुरुवात झाली आणि पावसाने हजेरी लावली. नाही पावसाची वेळ दिसतोय का? आज रांजणगावला मी कोंगाला असते का? काय केलं का? चला. काय बाजू बाहेर आणि आता पाऊसच चालू झालेला आहे. तर आम्हाला 5 गणपती करायचे होते, पण बहुतेक आम्हाला 4च करावे लागतील. आणि आम्ही किती वाजले? 5 वाजले तरी जेवण नाही केलेलं. भूक सगळ्यांनाच लागली, पण काय पावसामुळे सगळं प्लॅनिंग फिस्कटलं. तर आता 5 वाजलेत. आम्ही इथे एक ब्रेक घेणार, जेवण करणार आहे आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघणार आहे. तर इथे एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो आहोत. तर जेवण घरूनच आणलं तर जेवायला खूपच उशीर झाला. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. तर जेवण तर आम्ही घरूनच आणलं होतं. तर सगळ्यांनी जेवण केलं आणि इकडे पावसात भिजायला मुलांना मज्जा वाटते, त्यामुळं त्यांचं इकडं तिकडं पळणं चालू आहे. तर जेवण झाल्यानंतर ज्यांना ज्यांना चहा आवडतो त्यांनी मस्त चहा घेतला आणि त्यानंतर बॅगा वगैरे गाडीमध्ये ठेवल्या आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर आता पुढचा गणपती आहे श्री महागणपती रांजणगाव. तर आता आमचा प्रवास सुरू झाला आहे रांजणगावच्या दिशेने. पाऊस चालूच आहे आणि आमचा प्रवास पण चालूच आहे.
6:30 ते 6:45च्या दरम्यान आम्ही पोचलो रांजणगावमध्ये. तर समोर तुम्हाला दिसतच असेल किती छान कमान तयार केली आहे. आणि पाऊस अजूनही चालूच आहे. आम्ही गाडी पार्क केली आणि रिमझिम पावसामध्येच आम्ही निघालो मंदिराकडे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. जेव्हा त्रिपुरासूर आणि महादेव यांच्यामध्ये युद्ध झाले तेव्हा त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी महादेवाने गणपतीचे स्मरण करून त्रिपुरासुराला एका बाणामध्ये मारले. तेच हे ठिकाण. जेव्हा महादेवाने गजाननाचे स्मरण केले तेच हे ठिकाण रांजणगाव. तर या ठिकाणी महादेवाने गजाननाची स्थापना केली. तर मंदिराची सजावट खूप छान केलेली आहे आणि आम्ही रांगेमध्ये उभे राहून दर्शन घेण्यासाठी जात आहोत. यानंतर आम्ही इथे काही फोटोज क्लिक केले. पाऊस आता थांबला होता. तर ह्या कमानीच्या समोर आम्ही काही फोटोज काढले. तर या कमानीवरती अष्टविनायक कोरलेले आहेत. श्री महागणपतीचे दर्शन घेऊन आता आम्ही निघालो ओझरच्या दिशेने. पाऊस आता थांबला होता आणि आम्हाला लवकरात लवकर ओझरला पोहोचायचे होते, कारण आज आम्ही ओझरमध्येच मुक्कामी थांबणार आहे आणि उरलेले 3 गणपती आम्ही उद्या करणार आहोत. साधारण 9 वाजण्याच्या सुमारास आम्ही पोचलो ओझरमध्ये. गाडी पार्क करून आम्ही निघालो विघ्नेश्वराच्या दर्शनासाठी. ओझरला आलोय आम्ही आता. 9 वाजलेत आणि आमच्या रुद्रांशनी किचन घेतलंय. कसलं घेतलंय काय रे? डमरू किचन घेतलंय. उशीर झालाय रात्र. चला 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 लवकर. आता काही नाही घ्यायचं. चल लवकर. आम्ही विघ्नेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर जेवण केलं आणि इथे एका भक्त निवासमध्ये रूम घेतली आणि मुक्कामी राहिलो. आता सगळेच कंटाळले होते. तर पुढचा प्रवास उद्या सकाळी सुरू होईल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बसायचंय तुला? कसं बसणार एवढ्या मोठ्या हातीवर? होय, हाती चालत नाही पण ती. नुसतं बसायचं? नको बाबा. कुठे घेते?